कुपवाडमधील चौक आणि मुख्य रस्त्यावरील वाहतूक धोकादायक स्थितीत असल्याने वारंवार अपघात होत आहेत. स्पीड ब्रेकर, दिशादर्शक फलक लावण्याची नागरिकातून मागणी होत आहे. कुपवाडमध्ये मुख्य रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. महावीर व्यायाम शाळेजवळ 3 रस्ते जोडले जात आहेत. या रस्त्यावरून जोरदार वाहतूक असल्याने अपघात होत आहेत. तशीच परिस्थिती कुपवाड बुधगाव रस्त्यावरच्या चौकात आहे. बुधगाव माधवनगर या रस्त्यावरून येणारी वाहतूक तसेच कुपवाडवरून करणारी वाहने धावत असतात. मात्र चौकात कोणत्या दिशेने कोणाचे वाहन येत आहे हे दिसत नसल्याने अनेक वेळा अपघात होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या ठिकाणी स्पीड ब्रेकर आणि धोक्याचा इशारा देणारा फलक किंवा दिवा बसवणे आवश्यक आहे. दररोज अपघात होत असताना महापालिका आणि वाहतूक शाखेचे मात्र याकडे दुर्लक्ष झालेले आहे. या मार्गावर शाळा आहे, तसेच नागरिक महिला ये जा करत असतात. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे येत असल्याने नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मुख्य रस्त्यावर तर वाहतूक दररोज वाढत आहे. अनेक वाहने वेगाने धावत असतात. त्यात जड वाहनांचा देखील समावेश आहे. अपघात घडून एखाद्याचा जीव जाण्याआधी प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत. नमस्कार. कुपवाडमध्ये आपण यल्लमा देवळाजवळच्या तिथून एक चौक आपला आहे, लक्ष्मी बेकरीच्या बॅक साईडची. तिथे त्या 5-6 महिन्यापासून अशी रोज ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याचं कारण असं नाही, वाहतुकीला नवीन जे प्रवासी आहेत या भागातून येणाऱ्या लोकांना त्यांना रोडचा चारी बाजूचा कोपऱ्यातला अंदाज येत नाही आहे. आणि त्याचं ॲक्सिडेंटचं प्रमाण इतकं आहे की दिवसातून सरासरी 3 ते 4 ॲक्सिडेंट होतात. जीवघेणे ॲक्सिडेंट असे होण्याचे प्रमाण वाढले. काही ठिकाणी तर अक्षरशः भांडणाचं मूळ इतकं वाढलं चाललं या भांडण्यामुळं, तर नागरिकांच्या थोडंसं भीतीचं वातावरण आणि थोडंसं भांडणाचं मूळ हे वाढायला लागलं आहे. तर नागरिकांच्या समस्त जागरूक नागरिकांच्या वतीनं एक विनंती आहे वाहतूक कक्षेला, पोलीस कक्षेला किंवा यांना सगळ्यांना, जेथे तिथून या चौकात ॲक्सिडेंट होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याच्या प्रिकॉशन म्हणून म्हटलं तर स्पीड ब्रेकरचा एक विषय होऊ शकतो. सगळ्यांच्या मतानुसार निर्णय होऊ शकतो हा विषय. तिथे नाही तर असे काही काचेसारखे कसे फलक असतात की जेणेकरून इकडच्या बाजूचे 2 बाजूच्या गाड्या दिसतील, नसेल तर वाहतूक स्पीड ब्रेकरचा बोर्ड लावणं, असे विविध पर्याय आपण सुचवून या भागाचा ॲक्सिडेंट 0 होईल असा सगळ्यांचा प्रयत्न करूया ही विनंती.